दरम्यान या एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्या प्रवासी दीपाली केळकर आता आपल्याबरोबर आहेत. दीपाली, जे सांगाल नेमका किती वेळ लागला तुम्हाला, किती वेळ तुम्ही ट्रॅफिकमध्ये होतात, आतापर्यंत ट्रॅफिक सुटलंय का? हो, आता लोणावळा एक्झिट जवळ टँकर उलटलेला आहे. त्यामुळे 2 लेन्स पूर्ण बंद आहेत. बरं. एकच लेन फक्त चालू आहे ट्रॅफिकसाठी. त्यामुळे हे सगळं ट्रॅफिक जाम झालेलं आहे. अमृतांजन ब्रिज ते लोणावळा एक्झिट हे अंतर पार करण्यासाठी जिथे फक्त 10 ते 12 मिनिटं लागतात, त्या जागी आम्हाला जवळजवळ 1.5 तास लागला. डावीकडच्या लेन मधून हेवी व्हेकल्सने जाणं अपेक्षित असतं ऍक्च्युली फक्त. आणि जेव्हा असं ट्रॅफिक जॅम्स होतात त्यावेळेला वाहन चालकांनी पण हे नियम पाळणं, काटेकोरपणे पाळणं खूप गरजेचं असतं. पण आज असं दर्शनास आलं की सर्व हेवी व्हेकल्स सर्रास फास्ट आणि ओव्हरटेकिंग लेन मधून जात आहेत आणि ट्रक्सच्या लेन मध्ये फक्त कार्स दिसत आहेत. त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर असे ट्रॅफिक जॅम हल्ली रोजचेच झालेले आहेत. अमृतांजन ब्रिज पाशी तर चिक्की विक्रेत्यांनी त्यांचा बिझनेस पण सुरू केला आहे. फळं, चिक्की आणि काय काय विकायला पण लोक आहेत. खूप मोठ्या लाईन्स लागलेल्या आहेत. धन्यवाद दीपालीजी, झी 24 तासला ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. वाहनांच्या 8 ते 10 किलोमीटरच्या रांगा या ठिकाणी लागल्या होत्या. टँकर पुन्हा उलटल्यामुळे ही वाहतूक ठप्प झाली होती. जवळपास 10 ते 12 मिनिटांच्या प्रवासासाठी 1.5 तास लागत होता. त्यातच नियम मोडणाऱ्या वाहन चालकांमुळे ही परिस्थिती आणखी बिघडत होती, अशी माहिती आत्ताच आपल्याला प्रवासी दीपाली केळकर यांनी दिलेली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतुकीचा पुन्हा खोळंबा होता. मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. अमृतांजन पुलाजवळ दुरुस्तीचं काम सुरू होतं, त्यातच टँकरही उलटलेला होता. एक लेन पूर्णपणे बंद करण्यात आली होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.